नमस्कार मित्रांनो, आज आपण शेअर मार्केटविषयी माहिती घेणार आहोत. आता याच्यात शेअर मार्केट म्हणजे काय हे भरपूर लोकांना माहिती नाही. शेअर मार्केटबद्दल पसरलेले काही अफवा, आता या लोकांमध्ये कोणकोणत्या अफवा पसरलेल्या आहेत ते आपण आता बघणार आहोत. शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणे खूप रिस्की आहे. मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी फायनान्शियलचं चांगलं नॉलेज असले पाहिजे. शेअर मार्केट एक जुगार आहे. 25 दिवसात पैसे डबल होतात शेअर मार्केट, असं लोकांना गैरसमज आहे. तसेच शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी चांगली संधी कधी येणार असं लोकांना गैरसमज होत आहे. मित्रांनो, आज आपण शेअर मार्केट म्हणजे काय याच्याविषयी माहिती घेणार आहोत. तर शेअर मार्केट म्हणजे एक बाजार. आता बाजारात आपण भाज्या खरेदी करतो, फळे खरेदी करतो, कपडे खरेदी करतो, वह्या पुस्तके हे खरेदी करत असतो. खरेदी करणारा म्हणजे काय? बायर म्हणजे काय? खरेदी करणारा. तसंच आता विकणारा पण असतो, सेलर पण असतो. त्याला काय? जो बाजारात फळे विकणारा असतो, भाज्या विकणारा असतो, कपडे विकणारा असतो, वह्या पुस्तक पेन विकणारा असतो, त्याला आपण सेलर असं म्हणतो. म्हणजे तो सेल करतो. सेल म्हणजे काय? विक्री करणारा. तसंच एखाद्या कंपनीची शेअर खरेदी करण्यासाठी दुसऱ्याकडे त्याच कंपनीचे शेअर विक्री करत असेल तर ते आपण त्याने जर खरेदी केलं त्यालाच आपण शेअर मार्केट असे म्हणतो. आता याच्यात आपण बायर आणि सेलर याचे बायर आणि सेलर काय असतं हे याच्याविषयी माहिती घेणार. आता बायर म्हणजे एखाद्या कंपनीचे शेअर याच्याकडे पैसा आहे आणि त्याला खरेदी करायचे आहे, तो तर सेलरकडे जाणार. कोणाकडे जाणार? सेलरकडे. त्याच कंपनीचे शेअर त्याच्याकडे आहेत ते विक्रीसाठी तो विकणार. म्हणजे काय? बायर आणि सेलरची एक सायकल तयार झाली. म्हणजे बायर खरेदी करणार आणि सेलर त्याच कंपनीचे शेअर विकणार. त्यालाच आपण शेअर मार्केट असे म्हणतो. तसंच आता आपण शेअर मार्केटमध्ये 2 एक्सचेंज असतात, एक BSE, एक NSE. BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज. आता बघा, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना 1875ला झाली आणि ही आशिया खंडातले सगळ्यात जुनी एक्सचेंज आहे. तसंच या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये 5000पेक्षा जास्त लिस्टेड कंपन्या आहेत. तसंच याचं मार्केट कॅप हा 366 ट्रिलियन आहे. तसंच नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे NSEमध्ये हाय व्हॉल्यूम ट्रेडिंग असते. म्हणजे इथे ट्रेडिंग फास्ट चालत असते. या NSEमध्ये 2000पेक्षा जास्त लिस्टेड कंपन्या आहेत. याच्या NSEचं मार्केट कॅप हा 334 ट्रिलियन आहे. आता NSEची स्थापना ही 1992ला झाली होती आणि यांना दोन्ही, आता बॉम्बे स्टॉक आणि नॅशनल स्टॉक म्हणजे BSE आणि NSE यांना कंट्रोल करण्याचं काम कोण करत असतं? सेबीची स्थापना 1994 साली झाली. आता सेबी म्हणजे काय? सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. या BSE आणि NSEवर देखरेख करण्याचे काम हे सेबी करत असते. आता BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये 5000पेक्षा जास्त कंपनी लिस्टेड आहे. तसं नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये 2000पेक्षा जास्त कंपन्या लिस्टेड आहे. आता यांच्यात देखरेख करण्याचं काम सेबी करत असते. हे मी तुम्हाला सांगितलं. आता बॉम्बे स्टॉक एक्सचेंज याच्यामध्ये इंडेक्सचं काम, याला सेन्सेक्स म्हणून ओळखले जातात. त्याचा टॉप 30 कंपन्या असतात. किती असतात? 30 कंपन्या. BSEमध्ये किती टॉप कंपन्या असतात? 30. त्याच्यावर ते सेन्सेक्स तयार झालेलं आहे. तसंच नॅशनल स्टॉक एक्सचेंज, आता नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी 50 हे इंडेक्स तयार झाले आहेत. याच्यात किती? टॉप 50 कंपन्या असतात. आता याच्यात
बॉम्बे स्टॉकमध्ये 5,000, नॅशनल स्टॉकमध्ये 2,000 प्लस 7,000 या एवढ्या कंपन्यामध्ये कंपन्या शोधणे अवघड होत असते. म्हणून हे टॉप कंपन्यांचं सेन्सेक्समध्ये 30 कंपन्यांचं टॉप केले आहे आणि निफ्टीमध्ये 50 कंपन्या टॉपच्या घेतलेल्या आहे. ज्यांचे प्रॉफिट भरपूर आहे, त्यांचे कॅपिटल भरपूर आहे, अशा कंपन्या निवडून सेन्सेक्समध्ये 30 आणि निफ्टीमध्ये 50 कंपन्या टॉप घेतल्या आहे. पहिले शेअर मार्केटमध्ये शेअरची खरेदी आणि विक्री ही कागदावर केली जात असे. पण सध्या आता डिजिटल जमाना आल्यामुळे शेअर मार्केटमध्ये वेगवेगळे ब्रोकर आले. त्याच्यात झिरोधा, ऑफस्टॉक, एंजल वन, ग्रो, ICICI, 5 पैसा, कोटक, HDFC, IFA, धन असं वेगवेगळे प्रकारचे ब्रोकर आले आणि याच्यामुळे पैशाची देवाणघेवाण फास्ट व्हायला लागली आणि शेअरची खरेदी विक्री ही फास्ट व्हायला लागली. या दोन एक्सचेंज सेबी आणि सेबीचं नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज याच्यावर देखरेख करण्याचं काम करत असते. तर आज आपण शेअर मार्केट म्हणजे काय याच्याविषयी अधिक माहिती बघितली.